हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट या एक्झामिनेशनबद्दल एक अतिशय महत्त्वाचं लेटेस्ट अपडेट आज आपण पाहणार आहोत. 8 जुलैला पुणे युनिव्हर्सिटीने अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तेच अपडेट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फ्रेंड, हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट पूर्णपणे सिलेबसनुसार कव्हर करून दिले जातील. त्याच संदर्भात प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच संदर्भात मॉक टेस्ट आणि क्विज देखील प्रोव्हाइड केल्या जातील. हा जो कोर्स आहे हा पेपर फर्स्टला एंटायर कव्हर करणारा कोर्स असेल. जर तुम्ही हा कोर्स प्रॉपरली कव्हर केला तर पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. फ्रेंड, या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे, या कोर्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत देखील स्कोअर केलेला आहे पेपर फर्स्टमध्ये. सो फ्रेंड, आज आपण एमएससीटी एक्झामचं महत्त्वाचं अपडेट काय ते पाहूया. तर गाईज, हे पहा, पुणे युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबलनुसार त्यांनी 8 जुलैला करेक्शन विंडो ऑन करू असं सांगितलं होतं आणि आज आहे 8 जुलै. आणि आज जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन जर केले तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक करेक्शन विंडो ऑन झाल्याचा पाहायला भेटेल. म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होईल. त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहू शकता स्टेप फर्स्ट तुम्हाला करेक्ट करता येते. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनचा जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्ममध्ये तुमची कुठलीही गोष्ट चुकली असेल तर ती चुकलेली गोष्ट तुम्ही आत्ता करेक्ट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ही संधी त्यांनी दिलेली आहे. 8 जुलै ते 10 जुलै या दरम्यान हा करेक्शन विंडो ऑन असणार आहे. एक पॉईंट लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर तुम्ही एकदा करेक्शन केले तर पुन्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं करेक्शन करता येत नाही. त्यांनी तर नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर एकदा फॉर्म करेक्ट केला, कुठल्याही प्रकारचं एडिट तुम्ही फॉर्ममध्ये केलं आणि एडिट करून तुम्ही फॉर्म सबमिट केला तर पुन्हा त्यामध्ये करेक्शन करता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की जे पण तुम्ही करेक्शन करणार आहात ते एकदम काळजीपूर्वक करा. आणि तुम्हाला माहिती आहे, जर फॉर्म चुकून चुकीचा गेला तर आपण क्वालिफाय जरी झालो तरी पण डिस्क्वालिफाय ते कन्सिडर करतात. म्हणून फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चूक तुमची झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकता. एक पॉईंट लक्षात घ्या, ज्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे असं त्यांना वाटतंय त्यांनीच या ठिकाणी करेक्शन करा. ज्यांना असं वाटतंय की आपण फॉर्म एकदम प्रॉपर भरलेला आहे त्यांनी या नोटिफिकेशनला इग्नोर केलं तरी चालेल. सिंपल. मग आता या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करता येईल. करेक्शन करताना प्रत्येक गोष्टीचं करेक्शन आता सध्या करता येत आहे. तुम्हाला फोटो, साईन या पण दोन्ही गोष्टी पुन्हा रिप्लेस करता येत आहेत. फक्त इथे रिप्लेस करताना एक पॉईंट लक्षात घ्या, एकदा जर तुम्ही फोटो या ठिकाणी रिप्लेस केला आणि तुम्हाला वाटलं नाही हा फोटो चुकीचा रिप्लेस झाला तर पुन्हा तो फोटो रिमूव्ह करण्याचा ऑप्शन नाही आहे. म्हणून आता करेक्शन करताना जो पण फोटो तुम्ही अपलोड करणार आहे तो प्रॉपर वेने अपलोड करा. चुकीचा फोटो सिलेक्ट करून अपलोड करू नका. एकदा जर चुकून अपलोड झाला तर तो पुन्हा रिमूव्ह करता येत नाही. सिंपल. म्हणून प्रॉपर वेने काळजी घ्या, कुठल्याही प्रकारची मिस्टेक आता होऊन देऊ नका. सिंपल. तर फ्रेंड, या ठिकाणी करेक्शन विंडो त्यांनी ऑन केलेला आहे. आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॅटेगरी संदर्भात. फॉर्म भरताना SEBC या कॅटेगरीचा उल्लेख त्यांनी केला नव्हता, पण आता ही कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करायची आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅटेगरी देखील चेंज करता येईल. हीच नाही, तुम्हाला असं वाटत असेल की आपण ओपनमधून फॉर्म भरला आहे पण आपल्याला कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी पण चेंज करू शकता. पण ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तीच कॅटेगरी या ठिकाणी निवडा. कारण ज्या वर्षी तुम्ही क्वालिफाय होत आहात त्या वर्षीचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. सिंपल. म्हणजे आत्ता तुम्हाला सर्टिफिकेट कोणीही मागत नाही आहे, आता तुम्हाला अपलोडही करायचं नाही आहे. पण ही एक्झाम तुम्ही यावर्षी क्वालिफाय होत आहे 2026ला तर या वर्षीचंच कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण तुम्ही 1-2 आठवड्यामध्ये पण काढू शकता, प्रॉब्लेम नाही. पण ते असलं पाहिजे. जर सर्टिफिकेट निघत असेल तर करेक्शन करा कॅटेगरीमध्ये, नाही तर जी कॅटेगरी चॉईस केलेली ती ॲज इट इज ठेवू शकता. बाकी ज्या विद्यार्थ्यांना SEBC ही कॅटेगरी चॉईस करायची त्यांना ही आत्ता अवेलेबल झालेली आहे, कारण फॉर्म भरताना ही कॅटेगरी अवेलेबल नव्हती.
तुम्ही चॉईस करू शकता. सिंपल. आय होप सर्व पॉईंट तुम्हाला या ठिकाणी कळले असतील. कुठल्याही प्रकारचं करेक्शन या ठिकाणी अलाउड केलेलं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण विद्यार्थी पुन्हा कमेंट बॉक्समध्ये विचारणार की सर नाव चेंज करता येईल का, कॅस्ट चेंज करता येईल का. सर्व गोष्टी चेंज होतात, प्रॉब्लेम नाही आहे. लॉग इन करा, लॉग इन करून ट्राय करा. फक्त सबमिट करू नका. एकदा प्रॉपरली पहा आणि त्यानंतर सबमिट करा. चुकून जर एकदा फॉर्म सबमिट केला तर पुन्हा करेक्ट करता येत नाही हे लक्षात घ्या. खूप मोठी मिस्टेक होऊ शकते. म्हणून फॉर्म प्रॉपर वेनीच भरला पाहिजे. फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची चूक नको आहे. मेन मुद्दा फॉर्ममध्ये असा असतो की नाव चुकलेलं नको आहे, कास्ट चुकलेली नको आहे. या गोष्टी जर चुकल्या तर पुढं तुमचं क्वालिफिकेशन डिस्क्वालिफाय होऊ शकतं. म्हणून तुमचे पर्सेंटेज असतील मार्कशीटवरचे, तुमचं नाव असेल, कॅटेगरी असेल, या गोष्टी प्रॉपर वेने काळजीपूर्वक भरा. सिंपल. 1 वर्षाची मेहनत असते. फॉर्मच्या चुकीमुळं ही मेहनत वाया जावं नको म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. सिंपल. तर फ्रेंड, करेक्शन विंडो ऑन झालेला आहे. तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. बाकी रिपीट करेल, जर पेपर फर्स्टसाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. अनेक विद्यार्थ्यांनी 90+ स्कोअर पेपर फर्स्टमध्ये केलेला आहे. हा स्कोअर तुम्हाला यूट्यूबवर कुठेही पाहायला भेटणार नाही, जो आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेला आहे. मागच्या 2025च्या सेट एक्झाममध्ये 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचा रिझल्ट देखील तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर शेअर केला जाईल. ठीक आहे. माहितीसाठी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.